वातावरण खूपच शांत आहे, खूप शांतता अधिकच जाणवते. तुम्ही बसू शकता नाश्ता वगैरे करायला. इथे तुम्ही एक्स्ट्रा पर्सन असेल तर ह्याला एक्सपांड करून व्हेरी गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 7. पण आता काहीच क्राऊड नाही आहे, पूर्ण शांतता आहे. काल रात्रीच खूप जोरात पाऊस पडला, सगळीकडे रात्री 4 वाजता. नमस्कार मित्रांनो, मी नितीन थोडं स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेसाठी आपण चाललो आहे अलिबागला. अलिबाग रेवदंडा येथे स्टेशनचा प्लॅन आहे. तर आपण लामेर रिसॉर्ट म्हणून प्रॉपर्टी आहे, बीच कनेक्टेड प्रॉपर्टी आहे. तर आपण आज स्टेकेशन तिकडेच बुक केलेलं आहे. तर तिथे काय काय फॅसिलिटीज अवेलेबल होतात, तिकडे प्राईस पॉईंट्स काय आहेत ते सगळे तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगेलच. तर आता वाजले सकाळचे 9. फटाफट बॅग लोड करूया गाडीमध्ये आणि आपण निघूया. बाकी डिटेल्स तुम्हाला मी ऑन द वे देतो. आपण पोचलो. आता दुपारचे ऑलमोस्ट 1:30 वाजलेत. पोचायला थोडा लेटच झाला, तरी लंच वगैरे आम्ही मग बाहेरूनच केला. तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी छोटीशी एंट्री आहे. हा पूर्ण रोड म्हणजे लेफ्ट राईट साईडला तुम्हाला बघू शकता की रेवदंडा फोर्टची वॉल दिसते पूर्ण, आणि या वॉलला लागूनच एक छोटासा पाथवे आहे, छोटासा रस्ता आहे. इकडेच तुम्हाला पार्किंग करायची आहे. आपली गाडी इकडेच उभी आहे. आणि एंट्रीला इथे छोटासा एंट्रन्स आहे, डोअर आहे छोटा, तिथूनच एंट्री आहे. त्यांचा पार्किंग एरिया आउटसाइडच आहे, पार्किंग एरिया आतमध्ये नाही आहे. मेन एंट्रन्स त्यांचा इकडूनच आहे. बाकी इकडे डेड एंड आहे. डेड एंड इकडे रेवदंडा फोर्टला लागूनच प्रॉपर्टी आहे. मेन एंट्रन्सच्या आतमध्ये गेल्यास तुम्हाला लेफ्ट साईडला यांचा रिसेप्शन एरिया आहे. रिसेप्शन एरियाला लागूनच डायनिंग एरिया पण आहे. बघू शकता. डायनिंग एरियापासून पुढे आल्याच्या नंतरच तुम्हाला नारळाची वाडी दिसेल पूर्ण. इथेच लहान मुलांना खेळायसाठी काही इक्विपमेंट्स ठेवले आहेत, सोफा वगैरे ठेवला आहे, घसरगुंडी वगैरे अवेलेबल आहे. या साईडला राईट साईडला स्टेजचे ऑप्शन्स आहेत, डिलक्स रूम आहेत.
ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर असे. त्यापुढे एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत आणि सगळ्यात लास्टला तिकडे कबाडना रूम्स अवेलेबल आहेत. रूम कॅटेगरी मी तुम्हाला एक्सप्लेन करेनच पुढे. वातावरण खूपच शांत आहे, खूप पीसफुल एन्व्हायरमेंट आहे. मुंबईच्या रहदारीतून जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्हाला ही शांतता अधिकच जाणवेल. बघू शकता नारळाच्या झाडांमुळे असं खूपच सुंदर वाटतंय. तिथेच इथे हॅमॉक्स वगैरे अवेलेबल आहेत तुम्हाला झोका घेण्यासाठी. एक झुला पण आहे. तिथे समोर आता पूल एरिया आहे. ठीकठाक साईजचा पूल आहे, बघून तर डीप वाटतोय. एक्झॅक्ट किती डीप आहे ते माहित नाही आपल्याला, पण ठीक आहे. थोडा क्लीननेस कमी वाटतोय, पूलमध्ये कचरा दिसतोय झाडाचा, पण त्याला आपण काही कंप्लेंट करू शकत नाही. नेचरमध्ये आल्याच्या नंतर त्या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्यात लागतात. पूलला लागूनच इकडे सिटिंग एरिया आहे. त्या साईडला स्टेजचे ऑप्शन आहेत सगळे. तुम्हाला मी रूम टूर करवेन. रूम कॅटेगरीमध्ये आपण डिलक्स रूम घेतलेला होता. तुम्ही बघू शकता रूमच्या बाहेर इथे सिटिंग एरिया आहे. इथे चेअर्स टाकून तुम्ही बसू शकता नाश्ता वगैरे करायला. तर रूमच्या आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो कसं आहे फॅसिलिटी अवेलेबल. एक किंग साईड बेड अवेलेबल आहे. बेडच्या बाजूलाच एक सोफा आहे. सोफा कम बेड आहे. इथे तुम्ही एक्स्ट्रा पर्सन असेल तर ह्यालाच एक्सपांड करून यूज होईल. एक कॉफी टेबल, त्याचबरोबर इथे वुडन शेल्फ आहेत सामान वगैरे ठेवायला. या साईडला वेट क्लोथ हँग करायसाठी स्टँड दिलेला आहे त्यांनी. वॉशरूम वगैरे नीट अँड क्लीन आहे. रिक्वायर्ड टॉयलेटरीज वगैरे प्रोव्हाइड केलेत त्यांनी. कॉम्प्लिमेंटरी पाण्याची बॉटल. रूम छोटासा आहे, कोझी आहे, ओव्हरऑल छान आहे. A few moments later. संध्याकाळचे 5 वाजून गेलेत. आता बीचवर चाललो आहे. सनसेटचा टाईम झाला आहे ना, तसं मगाशी मी बोललेलो होतं. या प्रॉपर्टीचं मेन वैशिष्ट्य जे आहे ते हे बीच फेसिंग प्रॉपर्टी आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकता हा जो पाथवे आहे, म्हणजे आपल्या इथे स्टेचा इथे करतो आपण, आणि इथून जो हा पाथवे गेला आहे तो स्ट्रेट आपला बीचला जातो. मला दाखवतो. तुम्हाला हलक्या हलक्या लाटांचे आवाज येत असतील.
हा एक्झिट आहे इथून, हा प्रॉपर्टीच्या कंपाऊंडमधून जे समोरच आपल्याला बीच दिसतोय. हा मेन रेवदंडा बीच नाही आहे, मेन रेवदंडा बीच इथून जराही जवळ आहे. इकडे तुम्ही बघू शकता आपल्याला साईडने पूर्ण रेवदंडा फोर्टची वॉल आहे, वॉलला लागून ही प्रॉपर्टी होती आणि या प्रॉपर्टीचा एरियाच्या बाहेरच इथे आपल्याला समोर एक ॲज अ प्रायव्हेट बीच तुम्ही बोलू शकता याला दिसतोय. तिथे आपण स्टे केला आहे, तिथून इथे पूर्णपणे रेवदंडा फोर्टचा कंपाऊंड आहे. तिथून पुढे त्या साईडला जो दिसतोय तो कोराई फोर्ट आहे, कोराई आय थिंक कोराई और कोरलाई कन्फ्यूज आहे, पण कोराई आय थिंक कोराई फोर्ट आहे. तुम्ही बघू शकता सनसेट आता ऑलमोस्ट होईलच थोड्या वेळात. या बीचवर तुम्हाला जास्त क्राऊड दिसणार नाही आणि तुम्ही जसे नागाव किंवा अलिबाग बीचवर जसे तुम्हाला रायडिंग्स अवेलेबल होतात, हॉर्स रायडिंग असो किंवा कार्ट रायडिंग वगैरे, ते तुम्हाला इथे मिळणार नाहीत. त्यासाठी तर तुम्हाला जवळपास तुम्ही रेवदंडा बीचवर जाऊ शकता. सनसेट ऑलमोस्ट व्हायला आला आहे. आता आपण टाईमलेस कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तुम्हाला अद्वैत दिसत असेल, अद्वैतने तर फुल एन्जॉय केलं आहे. तो टॉईज घेऊन आला आहे स्वतःचे आणि फुल ऑन त्याचं खेळणं चालू आहे. अद्वैत हाय कर, हाय. आज काय कोणाला हे नाही, तो आणि त्याचं एन्जॉयमेंट. सनसेट झालेलं आहे, थोडंसं क्लाउडी असल्यामुळे प्रॉपर सनसेट नाही दिसला. बीचवरनं आल्याच्या नंतर हळूहळू काळोख सुरू झालेला होता आणि आता थोड्याच वेळात पूर्ण इतका गडद अंधार झाला आहे. तुम्ही बघू शकता रात्रीच्या वेळेची लोकेशनचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो.
गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 7. आपण आता बीच साईडला आलोय. तुम्ही बघू शकता बीचवर आता काहीच क्राऊड नाही आहे, पूर्ण शांतता आहे. आता आपण बीचवर जात नाही आहे कारण आता खूप चिखल झाला आहे. काल रात्रीच खूप जोरात पाऊस पडला. सगळीकडे रात्री 4 वाजता उठून बघितलं तर पाणी बाहेर साचत होतं. तर त्याच्यामुळे आता आपण बीचवर वगैरे किंवा इकडे पात्याच्या बाजूला सगळीकडे चिखल दिसतोय. त्याच्यामुळे आपण आता जात नाही सध्या बीचवर. तर इकडे पाणी पाणी झालं त्याच्यामुळे बसायलाच जागा नाही. ओके, आता 7 वाजून गेलेत. आता नाश्ता वगैरे करूच आम्ही. तर 10चं ऑलमोस्ट चेकआउट आहे. तर इथलं डिटेल्स सांगायचे झाले तर इथे टोटल 3 टाईपचे रूम्स आपल्याला मिळतात, डिलक्स, एक्झिक्युटिव्ह आणि कबाना रूम्स. आपण जो घेतला तो डिलक्स आहे, ग्राउंड फ्लोअरचा. सेम फर्स्ट फ्लोअरवर सुद्धा आहे. तर एक्झिक्युटिव्ह आणि कबाना रूम्स आपल्याला टूर करताना आले कारण की ते ऑलरेडी ऑक्युपाईड होते, गेस्ट होते. त्याच्यामुळे आपल्याला आतून चेकआउट करताना आले. एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर इथे काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये तुम्ही होऊ शकता इथे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य खूप बघायला मिळेल. जसं नारळाची वाडी झाली, परत पावलाच्या डिस्टन्सवर तुम्हाला समुद्र किनारपट्टी आहे, ते तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. इथे शांतता तुम्हाला खूप मिळेल इथे. दुसरं जर निगेटिव्ह बोलायचं झालं तर ज्या प्राईस पॉईंटला आपण बुकिंग करतो त्या प्राईस पॉईंटला जे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात त्या इतक्या वर्थ नाही वाटत आहेत. कारण तुम्ही बघू शकता सेम प्राईसमध्ये तुम्हाला दुसरे जर प्रॉपर्टीज मी चेकआउट केल्या आसपासच्या तुम्हाला जास्त फॅसिलिटीज मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही आहे, ऑल मील एक्सक्लुडेड आहेत. तर ॲटलीस्ट बाकी प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला ॲटलीस्ट ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो. सेकंड, तुम्हाला 24/7 हॉट वॉटर इथे मिळत नाही. थर्ड, तुम्हाला रूम सर्व्हिस अवेलेबल नाही आहे. तुम्हाला जे काही फूड कन्झ्युम करायचं ते सगळे डायनिंग एरियामध्येच होणार. ओव्हरऑल प्रॉपर्टी छान आहे, तुम्ही इथला स्टे जरूर एन्जॉय करू शकाल. म्हणजे मी रिकमेंड करेल वन्स तुम्ही ट्राय करा. फूड रिव्ह्यू द्यायचं झालं इथला तर फूड टेस्ट चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. तुम्ही इथे ऑथेंटिक स्टाईलचं कोकणी फूड तुम्हाला मिळेल. बाकी स्नॅक्स वगैरे तुम्ही ऑर्डर करू शकता, पण त्याचं टाईमलाईन ठरलेली आहे. तुम्ही इव्हिनिंगला 5च्या नंतर स्नॅक्स आणि मॉर्निंगला 8 ते 10च्या मध्येच ब्रेकफास्ट घेऊ शकता. बाकी टाईपमध्ये तुम्हाला स्नॅक्स नाही मिळणार. बाकी थालीमध्ये तुम्ही अप्रॉक्सिमेट 400-500च्या रेंजमध्ये सगळ्या थाली मिळतात. तर क्वालिटी चांगली आहे, तुम्ही जरूर ट्राय करा. काल रात्री असा प्लॅन होता की सकाळी मॉर्निंगचा ब्रेकफास्ट इथे करायचा, चेअर्स लाऊंज वगैरे, प्लस मॉर्निंगला पूलमध्ये जाण्याचा पण प्लॅन होता. पण पावसामुळे आता काही शक्य नाही आहे ते. आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवतो. आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथल्या बुकिंग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेनच. तुमचे रिव्ह्यूज आणि कमेंट तुम्ही मला शेअर करा. काही क्वेश्चन असतील तर ते जरूर विचारा, मी त्याचे आन्सर जरूर करेन. तर भेटूया पुन्हा एकदा, संपूया आजची जर्नी. थँक्स फॉर वॉचिंग.